पनवेलमध्ये 3-4 दिवसात पावसाने थैमान घातले. सर्वत्र हाहाकार माजवला. ज्या पावसाने येण्यास 1 महिना उशीर केला, तो पाऊस दिमाखात, रुबाबात आणि शांतपणे कोणताही विजांचा कडकडाट न करता आला. हळूहळूपणे आला आणि सर्व पनवेलवासियांना चिंब भिजवून टाकले. कुठेही वाटोलाट झाले नाही. पनवेल महानगरपालिकेने छान नियोजन केले. पनवेलवासियांच्या मनात पाणी टंचाईची जी भीती होती ते या 3-4 दिवसाच्या पावसाने एकदम कायमची दूर केली. आकाशातून पाण्याचा जणू पाट वाहत होता. काळेकुट्ट ढग आकाशाला व्यापून टाकले होते. सूर्य कुठे लपून बसला होता. दिवसासुद्धा संध्याकाळ झाल्यासारखे भास होत होतं. धो धो बरसणाऱ्या पावसामध्ये पाणी आणि आकाश एक झाल्यासारखे वाटत होते. पाण्याचे इतके दाट थेंब पडताना दिसत होते की काही अंतरावरचे दृश्यसुद्धा धुक्यासारखे दिसत होते. या धुवाधार पावसाने धरती न्हाऊन निघाली. मातीचा मंद सुगंध सर्वत्र दरवळत होता. या पावसाने हवेत एक वेगळाच गारवा आणि उत्साह निर्माण केला. धुवाधार पावसामुळे डोंगर जणू हिरवा शालू नेसून उभा होता. डोंगराच्या माथ्यावर धुक्याची दाट चादर पसरली होती. सततच्या पावसामुळे डोंगराच्या अंगखांद्यावरून पांढरे शुभ्र धबधबे कोसळायला सुरुवात झाली होती. पाण्याचा खळखळणारा आवाज संपूर्ण परिसरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत होता. थोडक्यात सांगायचे तर धुवाधार पावसात भिजणारा डोंगर आणि खळखळणारे पाणी माणसाला सर्व दुःख विसरायला लावून निसर्गाच्या प्रेमात पाडायला लावतो. हे पहा, विमानसुद्धा आपलं उड्डाण थांबवलं नाही आहे. आजूबाजूला डोंगर, कोसळणारे धबधबे आणि धुवाधार पाऊस हे पनवेलकरांना कोकणचा फील देऊन जातो. धुवाधार पावसामध्ये वडाळा तलावाचा परिसर